नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। शरीर शुद्धीच्या वेगवेगळ्या मेथड्स म्हणजे पंचकर्म याच्यातले पूर्वीचे व्हिडिओजमध्ये आपण वमन विरेचन बस्ती याविषयी जाणलं। आज आपण रक्तमोक्षण म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय याविषयी जाणून घेऊ। रक्तमोक्षण म्हणजे रक्त आणि मोक्षण या दोन शब्दांनी हा शब्द बनला, म्हणजे रक्त शरीरातून काढून टाकणे म्हणजे रक्तमोक्षण। अर्थातच हे रक्त अशुद्ध रक्त असलं पाहिजे, ते आपल्याला शरीराच्या बाहेर काढून टाकायचं। शरीरामध्ये बऱ्याचदा वेगवेगळे आजार जेव्हा होतात तेव्हा रक्त दूषित होते, हे त्याला कारण असते। विशेषतः त्वचेचे आजार होणं, सांध्याचे आजार होणं, दीर्घकाळपर्यंत खाज येते किंवा एखादा चट्टा आहे तो थोडासा औषधाने बरा होतोय, परत परत येतोय, सोरियासिस सारखे पूर्ण शरीरावर पसरणारे आजार, या सगळ्यांमध्ये रक्त दूषित होणं हे महत्वाचं कारण असते। रक्त दूषित होत्यामुळे त्याच्यातलं पित्त वाढते, त्याच्यातलं कफ वाढतोय आणि या सगळ्यामुळे जे खराब रक्त तयार होते ते शरीरातून बाहेर काढून टाकण्याची गरज असते, त्याला रक्तमोक्षण असे म्हणतात। रक्तमोक्षणाच्या प्रामुख्याने 3 पद्धती आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पद्धत ती जलोकावचरण, ह्याच्यामध्ये जळवा या प्राण्याचा उपयोग केला जातोय। जळू ह्या नैसर्गिकरित्या मिळतात, म्हणजे त्या सविष आणि निर्विष असतात, म्हणजे विषारी पण असतात आणि बिनविषारी असतात। ज्या बिनविषारी असतात त्या आपण ट्रीटमेंटमध्ये वापरतो, त्या जिथं काही लोकल ट्रीटमेंट करायची असेल तिथं ती जळू लावली जाते। ती जळू स्वतः तिथं चिकटते आणि तिथलं रक्त शोषून घेते। ती अर्थातच अशुद्ध रक्त जास्त प्रमाणात शोषून घेते आणि जेवढ्या प्रमाणात रक्त झालंय आपल्याला सफिशियंट तेव्हा आपण ती जळू काढू शकतोय। ती जळू काढल्यानंतर तिने जेवढं पण रक्त पिलंय ते सगळं बाहेर काढायला लागते, नाहीतर ती जळू त्यानंतर मरू शकते। त्यासाठी वेगळी पद्धत असते। त्याच्यानंतर ती जळू आपण 1 आठवड्यानंतर पुन्हा वापरू शकतोय, तेव्हा तिच्यात जे काही राहिलेलं रक्त असते तेव्हा पचून गेलेलं असते। ही जलोकावचरण ही एक अतिशय चांगली पद्धत आहे, म्हणजे अक्षरशः धन्वंतरींच्या हातामध्ये एक जळू धरली म्हणजे त्याला शस्त्रच मानलं जाते आयुर्वेदात। दुसरी पद्धत आहे रक्तमोक्षणाची, ती म्हणजे तुंबी। त्याच्यामध्ये पूर्वी ते दुधी भोपळ्याचा वापर करायचे, शृंग म्हणजे शिंगाचा वापर करायचे, जेणेकरून जिथं पण लोकल काय करायचं असेल तिथं चिरा पाडून त्याच्यावरती प्रेशरनं ते रक्त काढायचं। हल्ली त्याला कपिंग मेथडनी ब्लड सक्शन करणं असं म्हणतात। ह्याच्यामध्ये पण लोकल ट्रीटमेंट जास्त प्रमाणात केली जाते असं आहे ते, आणि त्याच्यामध्ये जिथं पण पेन जास्ती होतोय त्या एरियात विशेषतः ही पद्धत जास्त वापरली जाते। तिसरी पद्धत आहे ज्याच्यामध्ये सिरावेद म्हणतात त्याला, म्हणजे पूर्ण शरीरभरातलं कुठंही काय प्रॉब्लेम असला तर या पद्धतीनं आपण रक्तमोक्षण करू शकतो। याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपण ब्लड डोनेशन करतोय, सिरेतून रक्त बाहेर काढतोय, तशाच पद्धतीनं आपण 50 ते 100 ml रक्त काढतोय आणि ते फेकून देतोय। ते अर्थात दूषित रक्त आहे असं समजूनच ते फेकून देतोय। ह्याच्यामध्ये रक्ताचं परीक्षण केलं जाते की कोणत्या कलरचा तो रक्त आहे किंवा त्याच्यावरती लेयर कुठल्या कलरचे आहे, त्याला वेगळा स्मेल काय येतो का, याच्यावरनं दोषांचं परीक्षण वैद्य करतात आणि याच्यावरून प्रत्येक किती वेळा रक्तमोक्षण करायचं आहे, किती त्या रुग्णाला त्याच्यापासून फायदा मिळतोय ह्याच्यावरती ते ठरवलं जाते। हे सगळं वैद्यांनी करण्याच्या गोष्टी आहेत आणि अंडर ऑब्झर्वेशन या सगळ्या होणं अपेक्षित आहे। त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचा प्रयोग घरी कृपया करू नका, व्यवस्थित योग्य वैद्याला भेटून आणि रुग्णालयातच अशा प्रकारची ट्रीटमेंट करणं अपेक्षित आहे। अशा प्रकारे रक्तमोक्षण केल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल। रक्तमोक्षण विशेषतः आपण सांध्यांच्या आजारांमध्ये करू शकतोय, जे आपण सांध्यांना सूज आहे, आतून गरम वाटते, तिथं वेदना होतात। विशेषतः वातरक्त हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये वात आणि रक्त ह्या दोन्हींचा संबंध असतोय। अशा ठिकाणी वारंवार रक्तमोक्षण करायला सांगितलंय। जो पण सांधा ज्यावेळी दुखत असेल तिथं जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने रक्तमोक्षण केलं तर तिथं लगेचच बरं वाटतंय, म्हणजे त्यामध्ये जलोकावचरण आपण जास्त प्रमाणात केलं तर चालणार आहे। दुसरी गोष्ट, एखाद्या ठिकाणी जर रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्या सांध्याला काही त्रास होतोय किंवा त्या भागाला काही त्रास होतोय, जसं की बऱ्याचदा जुनी एखादी जखम आहे ती लवकर भरून येत नाही, त्यावेळी तिथं रक्तमोक्षणाचा फायदा होतोय। याशिवाय वेगवेगळे त्वचेचे आजार जिथे लोकल काही प्रॉब्लेम आहे की वारंवार पिंपल्स उठतात किंवा कोंडा होतोय किंवा सोरियासिस सारखं पूर्ण शरीरावरती जे काही पसरलेले आजार असतात त्याच्यामध्ये आपण रक्तमोक्षणाचा फार चांगला फायदा बघू शकतो। ही जी काय पद्धत आहे शरीर शुद्धीची, याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याचा फायदा करून घ्या। अशीच शास्त्रोक्त माहिती आमच्या चॅनलवरती पुन्हा मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। असेच व्हिडिओ परत घेऊन येईपर्यंत धन्यवाद।